नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे। आज आपण 11 जानेवारी 2011 द्वितीय वर्ष म्हणजे GNM सेकंड इयरची चाइल्ड हेल्थ नर्सिंगची प्रश्नपत्रिका सॉल्व करणार आहोत। प्रश्न पहिला आहे, नवजात बाळाचे स्वाभाविक वजन टिंब ग्रॅम असते। याचं उत्तर आहे ऑप्शन अ 2500। दुसरा आहे, बाळाचे दात टिंब या महिन्यात येण्यास सुरुवात होते। तर बाळाचे दात 7व्या महिन्यात येण्यास सुरुवात होते। ऑप्शन आहे ड। तिसरा आहे, माताबाल संगोपनाचे टिंब हे मुख्य उद्दिष्ट आहे। माताबाल संगोपनाचे माताबाल मृत्यूचे प्रमाण कमी करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे। चौथा आहे, गालगुंड म्हणजे मम्स याचा संसर्ग टिंब या ग्रंथीचा दाह झाल्यावर होतो। याचा आन्सर आहे पिरोटेड ग्रंथीचा दाह झाल्यावर होतो, म्हणजे उत्तर आहे ऑप्शन क। पाचवा आहे, जीवनसत्व अ च्या एकूण टिंब मात्रा देतात। जीवनसत्व अ च्या 9 मात्रा देतात लहान मुलांना। ब मध्ये आहे जोड्या जुळवा। तर बघूया, तोंडातील बुरशी याचं उत्तर आहे जंक्शन व्हायलेट। दुसरा आहे, आतड्यातील अडथळा याचं उत्तर आहे जन्मजात उलट्या। तिसरा आहे, कांजण्या याचं उत्तर आहे फोडातील स्त्रावांचा संपर्क। प्रश्न क बघूया, चूक की बरोबर ते लिहा। प्रश्न पहिला आहे, फिजिओलॉजिकल जॉन्डिस 3ऱ्या दिवसापासून दिसून येतो। याचं उत्तर आहे बरोबर। दुसरा आहे, बाळ आजारी असताना स्तनपान करावे। बाळ चांगले असताना पण स्तनपान करावे आणि आजारी पडले तरीही बाळाचे स्तनपान सोडून स्तनपान कंटिन्यू करावे, म्हणजेच याचं उत्तर बरोबर आहे। तिसरा प्रश्न आहे, जन्म झाल्यावर लगेचच डोळ्याची काळजी घेणे आवश्यक आहे। याचं उत्तर देखील बरोबर आहे। चौथा आहे, जन्मतः अंगावर असलेल्या केसांना वर्निक्स केसिओजा असे म्हणतात। तर याचं उत्तर चूक आहे। तर वर्निक केसिओजा म्हणजे बाळाच्या शरीरावर जो पांढरा थर असतो मेणासारखा त्याला म्हणतात वर्निक केसिओजा, आणि जर हेअर असतील त्याला म्हणतात ल्युनोगो। पाचवा आहे, ट्रिपल या लसीमुळे गोवऱ्या आजारापासून संरक्षण होते। याचं उत्तर बरोबर आहे। तर पुढील प्रश्नपत्रिका मी पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरात लवकर तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।